न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी इथं स्वरतरंग 2K19चं उद्घाटन सिने अभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या हस्ते संपन्न झालं। कोर्टी इथल्या न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट पॉलिटेक्निक इथं आयोजित केलेल्या स्वरतरंग 2K19 या सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन स्वराज रक्षक संभाजी फेम राणूबाई म्हणजे सिने अभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मान्यवरांचं ढोल ताशा वाद्यांच्या गजरात हलगी वाद्य वाजवत मान्यवरांना रंगमंचापर्यंत नेऊन स्वागत केलं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यू सातारा समूहाचे संस्थापक राजाराम निकम हे होते। यावेळी लक्ष्मीकांत निकम, शंतनू दंडवते, नगीना मुलानी, ज्ञानेश्वर शेंडगे, BCAचे प्राचार्य AA शेख, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेश क्षीरसागर, पॉलिटेक्निकचे प्राचार्य विक्रम लोंढे आदी उपस्थित होते। आणि रस्त्याने तो चालवत पळायचं, अगदी बालपण तसंच होतं माझं। किंवा एखादी लग्नाची पत्रिका घेतली तर तिचं एक चक्र बनवायचं, ते हातात पकडायचं आणि पळत जायचं, हे अगदी असंच होतं बालपण। आई वडिलांनी खूप मेहनत केली, खूप एकतर आई वडील शेतकरी आणि वडिलांना नाटक प्रचंड आवड, त्यामुळे आम्ही लहान असताना त्यांचा प्रवास हा असा होता की सकाळी कष्ट करायचं कुटुंबासाठी आणि रात्री नाटकाची आवड म्हणून साधारण कोणाची तरी सायकल घ्यायची आणि पसरणीवरून 7 किलोमीटर 5 किलोमीटर साधारण अंतर आहे, सायकलवर रात्री 9 वाजता ते नाटकाच्या तालमीला जायचे। रात्री कधीतरी नाटक संपायचं आणि मग ते घरी यायचे। सकाळी पुन्हा कामावर। त्यामुळे मला लहानपणी माझ्या दमलेल्या बापाची कहाणी असंच वाटतं। मला वाटतं कॉलेज ही खूप महत्त्वाची गोष्ट असते माणसाच्या आयुष्यात, त्यामुळे तिथंही युथ फेस्टिवल मध्ये पथनाट्यापासून सुरुवात केली आणि तेव्हा कळलं मला की माझ्या आवाजाची पोहोच कुठपर्यंत आहे। कारण पथनाट्यामध्ये जर तुम्हाला माहिती असेल तर पथनाट्यामध्ये माईक नसतात आणि तुमच्या समोर साधारण 500 ते 1000 लोकांचा क्राऊड असतो ज्यांच्यापर्यंत तुमच्या स्वतःच्या आवाजाने तुम्हाला पोहोचायचं असतं। आयुष्यात अशा छोट्या छोट्या गोष्टी येत गेल्या ज्यामुळे मला वाटतं की मी घडत गेले आणि तो हा माझा गाव ज्याने घडवलं, नाटकाचे संस्कार दिले, माझी फॅमिली ज्यांनी आई वडिलांनी कधीही माघार घेतली नाही की तू हे करू नकोस। हा माझाच विचार होता की फक्त BCom करून पुढे करिअर मध्ये काय होणार, म्हणून मग एक सेफ्टी म्हणून हॉटेल मॅनेजमेंट केलं। कारण तेव्हा मलाही माहित नव्हतं की माझा पसरणी ते मुंबईचा प्रवास होऊ शकतो किंवा तेव्हा जे वातावरण होतं, जी परिस्थिती होती, त्याच्यात मलाही कधीच वाटत नव्हतं की मी जाऊ शकेन मुंबईला करिअरच्या शोधात, कामाच्या शोधात। त्यामुळे हॉटेल मॅनेजमेंट केलं। पण मुंबईला पाठवतानाही आई वडिलांनी कधी हा विचार नाही केला की मुलगी आहे तिला कसं पाठवू। खरं तर गाव असलं की साधारण जीन्स घातली तरी नाक मुरडणारी आपल्या आजूबाजूला लोक असतात, पण तशातही आपल्या मुलीला सपोर्ट करून त्यांनी इथपर्यंत पोहोचवलं। आज मी जी काय आहे ती मी माझ्या आई वडिलांमुळे आहे। कारण ते जर माझ्या पाठीशी नसते तर मला नाही वाटत की मी मुंबईपर्यंतचा प्रवास करू शकले असते।